वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभा खांडेगाव, हयातनगर, टेंभुर्णी, आसेगाव, बाबुळगाव या सर्कलची सर्कलनिहाय बूथ संवाद बैठक पार पडली। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ प्रमुखांशी सखोल चर्चा करण्यात यावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, महिला जिल्हा अध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलाताई तांभाळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदभाऊ एंबल, जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर, एसटी आघाडी महामंत्री सुदर्शन शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीशभाऊ सोमाणी, जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील, देवानंद नरवाडे, तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे, शहर अध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे, शिवहार नरवाडे, काशीनाथ चव्हाण, जयवंतराव संवडकर, ज्ञानेश्वर मुंजाळ, तालुका सरचिटणीस शिरीष देशमुख, अरविंद खराटे, सर्कल अध्यक्ष रामप्रसाद सोळंके, प्रल्हाद साळवे, माऊली भालेराव, युवराज अडकिने, जी.आर. मुळे, संदीप रणखांब आणि सर्कलमधील मोठ्या संख्येने पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच साहेब, आता हो घटलेल्या विधानसभेसाठी आम्ही वसमत विधानसभा पक्षाकडे मागणी करतो की कमळाला सोडून घ्या, आमचा उमेदवार कमळ राहणार आहे। आम्ही जरी तिघ इच्छुक असले तरी एकत्र दौरा काढलो। आम्ही आधी वेगवेगळे फिरू लागले, आमचे कार्यकर्ते संभ्रमात होते, ताई वेगवेगळे फिरू नका, एकत्र फिरा म्हणल्यामुळे अंकुश आहेर असेल, मिलिंद एंबल असतील किंवा मी असेल, आम्ही तिघ उमेदवारी मागतोय पक्षाकडे। तिघांनी संयुक्त दौरा काढण्यापेक्षा आपण सर्कलच्या बैठका एकत्र घेऊ आणि त्यातून आपण पुढे जाऊ म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या बैठका लावल्या आहोत। आता राहिला प्रश्न आजच काही आमच्या पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल, मला त्याचं गणितच कळालं नाही। महायुतीमधून म्हणून निवडणूक लढणारे आमचे जे कोणी भावी आता आमदार आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक का फोडतायत आणि आमच्याच लोकांना पक्ष प्रवेश करून का घेतात त्याचं गणित आम्हाला आणखीन तर कळालं नाही। आमदार साहेबाला महायुतीतून लढायचं का वेगळं लढायचं याचं गणित आम्हाला लागत नाही। कसं आहे, महायुतीमध्ये ते जर आम्हाला कमळाला उमेदवार नाही मिळाला, आमची जागा नाही सुटली, तेच आमच्याकडे उमेदवार म्हणून आले तर आम्ही तर त्यांचंच काम करणार आहोत। त्यांनी लोक फोडायला पाहिजे, उभाटाचे लोक फोडायला पाहिजे, काँग्रेसचे लोक फोडायला पाहिजे, शरद पवार गटाचे, पण असं आमदार साहेब का करतात त्याचं गणित आम्हाला आणखीन लागलं नाही। आणि आता काही अति महत्वाकांक्षी आमचे पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, ते अति महत्वाकांक्षी असल्यामुळे 4-2 गेले असते, पण तुम्ही बघितलं फार मोठ्या संख्येने आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी संवाद बैठकीला येत आहेत। फार मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची ग्रामीण भागामध्ये आहे, शहरात आहे, प्रत्येक बूथ आमचं सक्षम आहे आणि एका बूथवरती अतिशय चांगल्या पद्धतीची आम्ही 10 लोकांची कमिटी करून बांधणी केली आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।